दादा जिवंत, पुरावा भेटल्याच्या चर्चा, 6वी बॉडी, 8:37 ला झालेला कॉल आणि तो मेसेज. 1-2 नाही तर 10 दावे अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतात. 12 जानेवारीचे विलिनीकरण नको, त्याच लोकांना अजित पवारही नको होते. पवारांची घाई अंगलट आली, नाहीतर आज महाराष्ट्र रस्त्यावर उतरला असता. नेमकं घडलंय का? विमानात 6 जण होते तर 5 जणांची बॉडी कशी मिळाली? 8:45 ला हा अपघात झाला. 8:37 ला फोनवरती अजित पवार त्यांच्या जुन्या सहकाऱ्यासोबत बोलत होते. तो मेसेज व्हायरल होतोय की जो अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतोय. काही लोक म्हणतात अजित पवार अजूनही जिवंतच असावेत. काही लोक म्हणतात नाही, हा घातपात नाही तर हा अपघात आहे. चर्चा, शंका आणि प्रश्न यावर बोलणं गरजेचं आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता रोज नवनवीन पैलू समोर येतात. राजकारणात एवढ्या कोणाच्या निधनाच्या एवढ्या थिरीज मांडल्या जात नसतील तेवढ्या अजित